शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये महाराष्ट्रात तब्बल 526 शाळा अनधिकृत असल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलंय। यात एकट्या मुंबई विभागात सर्वाधिक 452 शाळा विनापरवाना सुरू आहेत। या प्रकरणी राज्यभर 43 शाळा बंद करण्यात आल्या असून 155 शाळांवर FIR दाखल करण्यात आलीत, तर इतरांना नोटिसा आणि दंड ठोठावण्यात आलाय। विनापरवाना शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान बोगस शाळा बंद केल्यास मुले शिक्षणापासून वंचित राहतील, अशी प्रतिक्रिया माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे। बंद केल्या तर त्या वस्तीतील मुलं ही शिक्षणापासून वंचित होती, म्हणून सरकारने थोडासा या संदर्भात थोडा हळू जाण्याचा निर्णय घेतलेला असेल तर त्याला चुकीचा निर्णय म्हणता येणार नाही, कारण मुलाला सुद्धा शेवटी शिक्षण द्यायला लागतं आणि या ठिकाणी खरोखर जी आवश्यक नॉर्म्स प्रमाणे जागा उपलब्ध नाही आहेत किंवा ते नॉर्म्स तरी तेवढ्यापुरते शिथिल करावे।